आज आपण कोल्हापुरी चवीची झणझणीत आणि स्वादिष्ट शेवभाजी तयार करणार आहोत। यासाठी इथे मी उभा चिरलेला कांदा, टोमॅटो, तीळ, मिरी, लवंग, दालचिनी, लसूण, आलं, हिरवी मिरची, कोथिंबीर तसेच खोबरे आणि कढीपत्ता हे साहित्य घेतले आहे। यासोबत मध्यम आकाराची शेव सुद्धा लागणार आहे। कढईमध्ये 1 चमचा तेल तापवावे। त्यामध्ये उभा चिरलेला कांदा, तीळ, खोबरे, आलं, लसूण, हिरवी मिरची, मिरी, लवंग, दालचिनी आणि टोमॅटो घालून सर्व साहित्य छान परतावे। त्यानंतर त्यामध्ये कोथिंबीर आणि पाववाटी पाणी घालून हे मिश्रण मिक्सरमध्ये बारीक वाटावे। अशा प्रकारे भाजीसाठी लागणारी खमंग ग्रेव्ही तयार होईल। 1 चमचा न भाजलेली बडीशोप मिक्सरमध्ये बारीक करावी। तसेच 2 चमचे फुटाण्याची डाळ देखील बारीक करावी। त्यासोबत अर्धा चमचा धने जिरे पूड, पाव चमचा हळद, 2 चमचे लाल तिखट, 1 चमचा कोल्हापुरी कांदा लसूण तिखट आणि चिमूटभर हिंग असे सर्व मसाले एकत्र ठेवावेत। आता कढईमध्ये 2 ते 3 चमचे तेल तापवून त्यामध्ये मोहरी आणि जिरे घालून फोडणी तयार करावी। त्यानंतर बारीक चिरलेला कांदा घालून सोनेरी होईपर्यंत परतावा। तयार केलेली ग्रेव्ही त्यामध्ये मिसळावी। सर्व मसाले आणि 1 वाटी पाणी घालून मिश्रण एकजीव करावे। शेवटी चवीनुसार मीठ आणि साखर घालून 10 मिनिटे लो फ्लेमवर ग्रेव्हीला छान कट येईपर्यंत उकळावे। सर्व करण्यासाठी प्रथम गरमागरम ग्रेव्ही वाटीत घ्यावी। त्यावर भरपूर शेव आणि बारीक चिरलेली कोथिंबीर टॉपिंगसाठी वापरावी। गरम फुलका, पोळी किंवा भाकरीसोबत ही झणझणीत शेवभाजी अप्रतिम लागते।